नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO मराठी नर्सिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण त्रिशूला सिरीज मधला 45वा एपिसोड मध्ये आलेलो आहोत. कितवा आहे आपलं 45th 45वा एपिसोड असणार आहे. त्रिशूला सिरीज मध्ये आपण मेनली फोकस असणार आहे कशावरती, आपण MCQ इथे सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे MCQ सोबत आपल्याला जे कॉन्सेप्ट क्लिअर करत आपण जाणार आहे. ओके, जे MCQ नॉर्सेट मध्ये CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपल्या नर्सिंग मधला सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, ओके, ज्यांच्यासाठी जे इम्पॉर्टंट MCQ असणार आहे आपण त्रिशूला सिरीज मध्ये इथं घेत जाणार आहोत. ओके, चला हा सिरीज मध्ये आपण आपले नर्सिंग मधले सर्व सब्जेक्टला कव्हर करत जाणार आहोत. ओके, ही एक्सप्लेनेशन कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे. ओके, चला आपण सुरुवात करणार आहे त्रिशूला सिरीजचा 45वा एपिसोड. ओके, चला मग त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये बरं का, ज्यावेळी मी तुम्हाला कॉमेंट करायला सांगतो ज्याची उत्तर MCQचं उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये करायचं आणि काही रॅशनल आहे. ओके, मी ज्यावेळी तुम्हाला सांगतो, ओके, जे काय करायचं तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, आणि महत्वाचे काय शेअर करायचे, जे आपलं चॅनलचं लिंक कोणाला शेअर करणार, जे विद्यार्थी ओके नर्सिंग स्टुडंट्स आहेत, म्हणजे BSc नर्सिंग असो किंवा डिप्लो JNM असो, ओके, ज्यांना आपली चॅनलचं लिंक शेअर करत जावा. म्हणजे काय त्यांना लक्षात येतील बाबा, म्हणजे आपल्याला कसं पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि पुढे जाऊन कुठली एक्झाम वगैरे द्यायचं सगळं अवेअरनेस इथे भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला मग हे झालं आपलं सगळे ॲडव्हर्टाइजमेंट. आता आपण मेन फोकस कशाचा होता, आपला अभ्यास करणार. चला मग जी लास्ट एपिसोड मध्ये, म्हणजे जे लास्ट एपिसोड 44th एपिसोड होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलं. काय होतं MCQ ऑफ द डे म्हणून. बघा क्वेश्चन काय म्हणते, द नर्स केअर्स फॉर अ पेशंट आफ्टर द परक्युटेनियस नेफ्रोस्टोमी. बरं का, पेशंटला काय कुठली केअर देते नर्सने, परक्युटेनियस म्हणजे स्किन मधनं काय केलेलं आहे नेफ्रोस्टोमी केलेलं आहे, म्हणजे ट्यूब प्लेसमेंट केलेलं आहे. बघा नेफ्रोस्टोमी ट्यूब प्लेसमेंट केलेला आहे. द नर्स विल असेस. आता नर्स काय असेस करायला पाहिजे, फॉर द मोस्ट लाईकली कॉम्प्लिकेशन, जे कुठली कॉम्प्लिकेशन आहे जे मोस्ट लाईकली म्हणजे आपल्याला मोस्ट कॉमनली भेटणारच आहे, ते कुठले असं विचारते. बघा क्वेश्चन काय आहे, नर्स केअर करते एक पेशंटला, पेशंट आहे कशाचे आफ्टर, बरं का, आफ्टर पेशंट कुठले परक्युटेनियस नेफ्रोस्टोमी ट्यूब प्लेसमेंट, म्हणजे ट्यूब प्लेसमेंट केलेलं आहे कुठे नेफ्रोस्टोमी मध्ये, म्हणजे काय किडनीमध्ये डायरेक्ट आपण रेनल पेल्विस मध्ये इथे आपण ट्यूब ठेवलेलं आहे. ओके, जे नर्स आपल्याला काय करायचं, नर्सने असेस करायचे मोस्ट लाईकली कॉम्प्लिकेशन, म्हणजे हा ठेवल्यावर कुठली जे कॉम्प्लिकेशन्स आहे मोस्ट कॉमनली आपल्याला दिसतो. बरं का, चला ऑप्शन पहिला मध्ये काय म्हटलेलं आहे यांनी, स्प्लेनिक परफोरेशन. बघा किडनी कुठे आहे आणि हे स्प्लेनिक म्हणलेले स्प्लेन बद्दल, आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, ब्लिडिंग आणि अनकंट्रोल्ड पेन. बघा परक्युटेनियस नेफ्रोस्टोमी म्हणजे काय नेमका, परक्युटेनियस नेफ्रोस्टोमी परक्युटेनियस नेफ्रोस्टोमी. आता परक्युटेनियस म्हणजे स्किन आला तुम्हाला तर लक्षात आलं, नेफ्रोस्टोमी. आता नेफ्रोस्टोमी म्हणजे काय, ओके, बघा हे काय करणार आहे आपण ह्याच्यामध्ये, इन्सर्टिंग अ ट्यूब, ह्याच्यामध्ये आपण एक ट्यूब टाकणार आहे. ओके, इन्सर्टिंग अ ट्यूब कुठपर्यंत टाकणार आहे, बघा कुठनं टाकणार आहे, ट्यूब थ्रू द स्किन, थ्रू द स्किन, स्किन मधनं आपण टाकणार आहे. कुठपर्यंत टाकणार आहे, इनटू द रेनल पेल्विस पर्यंत. कुठे, रेनल मधला म्हणजे किडनी मधला रेनल पेल्विस पर्यंत आपण टाकणार आहोत. ओके, पेल्विस एवढं लक्षात आलं. कशासाठी आपण टाकणार आहे की टू ड्रेन युरिन, जे आपल्याला युरिन इथनं ड्रेन करून घ्यायचं आहे. ओके, लक्षात आला का. परक्युटेनियस नेफ्रोस्टोमी म्हणजे एवढेच लक्षात ठेवा, आपण जे एक ट्यूब आहे स्किन मधनं आपण रेनल पेल्विस पर्यंत, म्हणजे आपलं किडनीचा रेनल पेल्विस पर्यंत टाकणार आहे. कशासाठी, आपल्याला काय करायचंय, मेन फंक्शन काय किडनीचं, जे युरिन वगैरे एक्सरे म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट असतात हे सगळं बाहेर काढणार, मग आपण तिथेच ठेवणार आहे, म्हणजे जे ड्रेन आहे इथे कम्प्लिटली बाहेर येणार. ओके, चला बघा जे आपलं रेनल आहे, ओके, किडनी आहे, ही कसं आहे, ही हायली वेस्क्युलर आहे. बरं का, हायली वेस्क्युलर ऑर्गन असणार आहे. वेस्क्युलर ऑर्गन म्हणजे खूप ब्लड सप्लाय इथे असणार आहे. मग मेन कॉम्प्लिकेशन काय होणार आहे इथे, इमिडिएट कॉम्प्लिकेशन होणार आहे. इमिडिएट कॉम्प्लिकेशन काय दिसणार आहे आपल्याला, इमिडिएट म्हणा. आणि मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन कशामध्ये, नेफ्रोस्टोमी मध्ये काय दिसणार आहे आपल्याला इथे, ब्लिडिंग दिसणार आहे. ओके, काय दिसणार आहे, ब्लिडिंग दिसणार आहे. ओके, बघा यावेळी आपल्याला काय करायचं असतं, ओके, नर्सिंग असेसमेंट. ओके, नर्सिंग असेसमेंट. बघा ज्यावेळी आपलं नर्सिंग असेसमेंट येतो, म्हणजे काही नर्सिंग रिलेटेड येतो, हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे, कारण क्वेश्चन ह्याच्यावरतीच मोस्ट कॉमनली म्हणतात. ओके, चला याच्यामध्ये आपण काय करणार आहे, स्टार्टिंगला आपण करणार आहे चेक युरिन. आपण काय करणार आहे, युरिन चेक करणार आहे, म्हणजे ड्रेन होते का. ओके, ड्रेनेज फॉर अ ब्लड.
ओके, ब्लड वगैरे त्याच्यामध्ये निघते का म्हणजे आपल्याला चेक करायचं युरिन सोबत. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला मॉनिटर करायचंय. काय मॉनिटर? जे आपण ड्रेसिंग केलेलं आहे. ओके, जसं मी तुम्हाला डायग्राम पण दाखवतो. लास्ट क्लासेसमध्ये आपण अबडोमिनल ट्रेन बघितलं, जसं पद्धतीने म्हणजे फिक्स केलेलं असतं, हे पण तसंच असणार आहे. ओके, मॉनिटर मॉनिटर ड्रेसिंग. ओके, मॉनिटर ड्रेसिंग साईट फॉर अ ब्लिडिंग, म्हणजे जे साईट आहे तिथे ब्लिडिंग वगैरे काय होतं का हे पण आपल्याला बघायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर असिस्ट द व्हायटल साइन्स. ओके, व्हायटल साइन्स इथे आपण चेक करणार आहेत. असिस्ट व्हायटल साइन्स फॉर हेमरेज. आता समजा आपण व्हायटल साइन्स मध्ये कसं दिसणार आहे आपल्याला, म्हणजे इथे हेमरेज होत आहे किंवा ब्लिडिंग होत आहे, मग आपल्याला व्हायटल साइन्स मध्ये कसं कळणार आहे? ज्यावेळी पेशंटचं हेमरेज म्हणजे ब्लिडिंग होते, ज्यावेळी काय होणार आहे? हार्ट रेट वाढणार आहे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण? टेकिकार्डिया. ओके, टेकिकार्डिया इथे होणार आहे, म्हणजे हार्ट रेट वाढतो बरं का. त्याच्यासोबत अजून काय होऊ शकतो? आता ब्लिडिंग म्हणल्यावर काय होणार आहे? आपलं बॉडी मधलं फ्लूइड बाहेर पडणार आहे, मग पेशंट हायपोटेन्शन मध्ये पण जाऊ शकतो. ओके, हायपोटेन्शन. हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे, म्हणजे व्हायटल साइन्स आपल्याला चेक करायचे. त्याच्यानंतर आपण कधी कधी आपण हे पण चेक करू शकतो, मॉनिटर HB आणि हिमोटोक्रेट. ओके, HCT पण आपण ही चेक करू शकतो. ओके, हे झालं आपलं परक्युटेनियस नेफ्रोस्टोमी बद्दल. बघा इथे डायग्राम आहे बघा, नेफ्रोस्टोमी ट्यूब. बघा इथं मेनली आपलं किडनी आहे. ओके, किडनी झालं. त्याच्यानंतर हे काय झालं बघा, हे झालं युरेटर आणि ब्लॅडर, हे झालं नॉर्मल फंडा. इकडे आपण नेफ्रोस्टोमी केलेलं बघा, युरिन बिल्डअप. बघा इथे जिथे रेनल पेल्विस आहे, इथे बघा इथे जे रेनल पेल्विस आहे इथं काय होतं? युरिन बिल्डअप तयार होतो. मग बघा इथे नेफ्रोस्टोमी ट्यूब आपण कुठे टाकलेलं आहे? इथे बघा ट्यूब गेलेला आहे डायरेक्ट इथे कुठे? रेनल पेल्विस मध्ये गेलेला आहे. ओके, हे झालं नेफ्रोस्टोमी ट्यूब. इथे नेफ्रोस्टोमी बॅग, म्हणजे इथे ड्रेन होणार. बघा ड्रेन युरिन, आता युरिन इथपर्यंत आलेलं बघा. म्हणजे हे पण सेम ॲज इट इज आपल्याला काय करायचंय? जे मेन फंडा म्हणजे जे इन्सिजन साईट आहे त्याच्यापेक्षा थोडे खाली ठेवायचे. कशासाठी? ड्रेन करणार आहे ना. हे ग्रॅव्हिटी अनुसार असं पण नाही की बाबा हे क्लोज सेक्शन आहे म्हणजे निगेटिव्ह प्रेशरने काय खेचून घेणार आहे का? नाही, हे आपण ग्रॅव्हिटी अनुसार इथं ड्रेन करून घेणार आहे. ओके, चला आपण MCQ कडे बघूया. MCQ काय होतं आपल्याला? मोस्ट कॉमन लाईकली कॉम्प्लिकेशन. मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन काय होतं ह्याच्यामध्ये? मी जस्ट तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये ब्लिडिंग ही मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन असणार आहे. ओके, बघा काय म्हटलेलं आहे? स्प्लेनिक कॉर्पोरेशन बरं का, हे रेअर आहे. ओके, हे खूप रेअर आहे बरं का. आणि ह्याचं काय म्हणू शकतो? डिपेंडन्सिटीचं अनॉटॉमी. आपण अनॉटॉमीवरती स्प्लीन वगैरे त्याचं जवळ वगैरे टाकलेलं आहे का? नाही. इन केस ऑफ टाकलं असेल तर स्प्लीनला वगैरे परफोरेशन होऊ शकतो. मग आपलं उत्तर हे नसणार आहे. इलेक्ट्रोलाइट काय इम्बॅलन्स, हे पण असणार आहे का? नाही, हे पण डायरेक्ट आपल्याला नाही भेटू शकतं. आणि अनकंट्रोल्ड पेन बरं का, पेन मे बी ऑकर, पेन असू शकतो. पेन मे ऑकर, पेन मे ऑकर, ह्याच्यामध्ये पेन असू शकतो. कुठे? जे आपलं इन्सिजन म्हणजे आपलं कुठली साईट म्हटलं मी? ड्रेसिंग साईट. ओके, मॉनिटरचा ड्रेसिंग साईट वगैरे तिथे इन्सिजन म्हणजे पेन असू शकतो आणि पेशंटला नॉर्मली पेन असू शकतो त्याच्यामध्ये. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं? मोस्ट लाईकली कॉम्प्लिकेशन. मग आपलं उत्तर कुठली? आपलं उत्तर इथे ब्लिडिंग जाणार आहे, कारण हे मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन असणार आहे कशामध्ये? नेफ्रोस्टोमी मध्ये. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. आपलं तिसरं उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे. चला काय म्हणतंय बघा. पहिली क्वेश्चन काय? सॉरी, आता दुसरा क्वेश्चन. ड्युरिंग द शिफ्ट असेसमेंट. आता शिफ्ट चेंज होत आहे बरं का. शिफ्ट असेसमेंट म्हणजे काय? एक आपण एक शेड्यूल केलेलं आहे. हा बाबा एवढी वेळानंतर आपण काय करणार आहे? इथे इव्हॅल्युएशन करणार म्हणजे असेसमेंट करणार आहे. बघा कुठली पेशंटची? द नर्स इव्हॅल्युएट द बेड रिडन पेशंट. बघा पेशंट कुठले? बेड रिडन पेशंट आहे विथ लिव्हर फेल्युअर. बघा पेशंटचं काय झालेलं आहे? लिव्हर फेल्युअर झालेलं आहे फॉर एडिमा. आता पेशंटला एडिमा झालेला आहे. आता लिव्हर फेल्युअर झालं म्हणजे आपल्याला काय? मेन जे प्रोटीन्स आहे, ओके, सगळे इथे आपल्याला काय मेंटेन करतो? ऑस्मोटिक सगळे मेंटेन करतो. मग आता इथे लिव्हरच फेल झाला म्हणजे कॉमनली काय? प्रोटीन कमी असणार आहे आणि इथे एडिमा होणे कॉमन आहे. आता एडिमा होत आहे. बघा, which location on the patient's body is the best place to assist for the edema. बघा आता एकदम इझिली काय सांगताय क्वेश्चन? ड्युरिंग द असेसमेंट आपण असेसमेंट करतो, इव्हॅल्युएट केलेला आहे म्हणजे इव्हॅल्युएट करतोय बेड रिटन पेशंटचा. बेड रिटन पेशंटला काय झालं? लिव्हर फेल्युअर झाले फॉर एडिमा. आता एडिमा चाललेला आहे पेशंटला. ओके, which लोकेशन? आता कुठली जे लोकेशन्स आहे जे काय करताय? बॉडी इज द बेस्ट प्लेस टू असिस्ट द एडिमा. आता कुठे जे जागा आहे जे आपल्याला बेस्ट आहे एडिमा बघण्यासाठी, म्हणजे काय? बेड रिटन पेशंट आहे इथे 100% म्हणजे मॅक्झिमम टक्के होऊ शकते बाबा. बघा ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे? टिबियल प्लेन आणि सॅक्रम आणि हे काय म्हटलेलं आहे? डोर्सम ऑफ द फूट आणि एंगल्स. बघा इथे तरी पेशंटचं पोझिशन वगैरे काही दिलेलं नाही. मग आपण नॉर्मली सुपाईन पोझिशन. ओके, आता लिव्हर फेल्युअर आहे, आपण इकडे तिकडे काय करणार आहे? पेशंटला एकदम सुपाईन पोझिशन मध्ये असतो पेशंट. ओके, चला कुठे?
असलं पोझिशन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सुपाइन पोझिशन आपण म्हणतो. ओके, आता बघा प्रेशर सोर एरिया. आता सुपाइन पोझिशन मध्ये कुठले कुठले असू शकतो बघा. पहिलं काय म्हटलेलं इथे, बॅक ऑफ द हेड अँड इयर्स, इथे सोर होऊ शकतो, बेड सोर. म्हणजे आपल्याला एडिमा चेक करायचे आणि त्याच्यानंतर शोल्डर आणि एल्बो आणि लोअर बॅक अँड बटक्स, त्याच्यानंतर हिप आणि इनर अँकल्स हिल, ही सगळं काय झालं, ही इथे बेड सोर किंवा एडिमा होण्याची खूप चान्सेस असणार आहे. ओके, चला मग एमसीक्यू मध्ये काय केलेले बघा. टीबीएल प्लेन हे असू शकतं का, नाही. हे मोर युजफुल इन एम्ब्युलेटरी पेशंट मध्ये. ओके, जे एम्ब्युलेटरी पेशंट असतात, एम्ब्युलेटरी ते चालता फिरता. ओके, एम्ब्युलेटरी पेशंट मध्ये आपल्याला दिसतो. मग ह्या बेड रिटर्न पेशंट मध्ये दिसणार नाही. ओके, एवढं लक्षात आलं का. आता बघा बेड रिटर्न म्हणजे बघा, मी हे सांगितलं तुम्हाला बेड रिटर्न पेशंट. आता समजा आपलं पेशंट कुठले, बेड रिटर्न आहे. ओके, बेड रिटर्न पेशंट आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जे बेड रिटर्न होऊन आता एडिमा होतं. एडिमा म्हणजे काय होणार आहे, याच्यामध्ये फ्लुइड कलेक्शन होणार आहे. एडिमा म्हणजे काय होतं, याच्यामध्ये फ्लुइड कलेक्शन. ओके, फ्लुइड कलेक्शन होणार आहे. कुठे होणार आहे, इन द डिपेंडेंट एरियामध्ये. ओके, इन द डिपेंडेंट एरियामध्ये होणार आहे. कशामुळे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये असं होणार आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. ओके, बघा सिन्स द पेशंट लेइंग, आता पेशंट पडलेले म्हणजे सुपाइन पोझिशन मध्ये किंवा पडलेले. ओके, लेइंग पेशंट कुठले म्हटलं आपण, सुपाइन पोझिशन. ओके, लेइंग इन द सुपाइन पोझिशन मध्ये. मग आता मोस्ट डिपेंडेंट जे असणार आहे, कुठले असणार आहे, डिपेंडेंट एरिया. आपण आता जस्ट बघितलं, सांगा बरं, डिपेंडेंट एरिया. ओके, कुठले असणार आहे, मोस्ट कॉमनली इथे तर असणार आहे लोअर बॅक. ओके, बघा इथे बघितलं ना आपण, लोअर बॅक आणि बटॅक्स. ओके, लोअर बॅक, ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, सॅक्रम पण म्हणतो बरं का, सॅक्रम. ओके, सॅक्रम मध्ये इथेच असतात म्हणून. ओके, हे बेस्ट प्लेस टू असेस. मग आपल्याला बेस्ट प्लेस कुठल्या असणार आहे, बेस्ट प्लेस टू असेस. बेस्ट प्लेस टू असेस कुठली असणार आहे, ही असणार आहे सॅक्रम. ओके, ही एडिमा आपल्याला इथे चेक करायचं आहे. ओके, चला आपलं पहिलं उत्तर आहे का, नाही, पहिलं तर गेलं. आता डोर्सम ऑफ द फुट हे पण असणार आहे का, नाही. हे डिपेंडंट फायनल सिटिंग, ज्यावेळी पेशंट बसतो, ज्यावेळी ही डिपेंडंट होतो. ओके, डिपेंडेंट इन द सिटिंग पोझिशन किंवा व्हेन सिटिंग पोझिशन, इन सिटिंग पोझिशन आपण म्हणू शकतो, ज्यावेळी इथे एडिमा आपण चेक करू शकतो. आता कुठले, आता सुपाइन म्हणजे मेन्शन नाही आहे तरी पण आपण सुपाइन इथे कन्सिडर केलेले, हे पण गेलं. त्याच्यानंतर अँकल्स, अँकल कधी, हे पण एम्ब्युलेटरी पेशंट मध्ये वगैरे दिसतात. मग आपल्याला जे बेस्ट प्लेस टू असेस ऑफ द फॉर द एडिमा हे कुठे असणार आहे, ही असणार आहे सॅक्रम. सॅक्रम म्हणजे कुठली, आपलं दुसरा ऑप्शन इथे एकदम बरोबर असणार आहे. आणि इथे डायग्राम मध्ये पण आपण बघितलो, लोअर बॅक आणि बटक्स मध्ये इथे मोस्ट कॉमनली आपल्याला बघायला भेटतो, म्हणजे इथे एडिमा आपल्याला दिसतो. म्हणून आपल्याला बेस्ट प्लेस कुठली असणार आहे असेसमेंट करण्यासाठी, ही असणार आहे सॅक्रम. ओके, चला हे झालं आपलं दुसरा उत्तर, एकदम बरोबर असणार आहे. चला आता आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे, म्हणजे तिसरे एमसीक्यू. चला काय म्हणते आपण बघूया. बघा नर्स क्वेश्चन काय म्हणते, नेक्स्ट क्वेश्चन, द नर्स ऍडमिनिस्टर ब्लड ट्रान्सफ्युजन. आता पीटी लावलेले टू अ पेशंट डायग्नोस्ड विथ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लिडिंग, म्हणजे जीआयटी ब्लिडिंग आहे, आतमधनच आता काहीतरी ब्लिडिंग होते जीआयटी मध्ये, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लिडिंग. ओके, द नर्स नोज दॅट इफ अ ट्रान्सफ्युजन रिएक्शन ऑकर इट विल हॅपन. बघा पेशंटला आपण काय करायला, इथे नर्स ऍडमिनिस्टर बीटी म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करते, कशासाठी, पेशंट डायग्नोज झालेले, कशामुळे काय झालं डायग्नोज, त्या पेशंटला आहे जीआयटी. ओके, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लिडिंग. मग ऑर्डर केलेला आहे बीटी. मग ज्यावेळी नर्स नो दॅट द इफ ट्रान्सफ्युजन रिएक्शन ऑकर. आता बघा आपण, मला वाटते तुम्ही सिलेक्शन झोन मध्ये आपण बीटी ही कव्हर केलेलं आहे बरं का, हे तुम्ही बघितलं असेल तर इथे तुम्हाला 100% याचं उत्तर येणारच आहे. ओके, चला बीटी वरती आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन वरती एक क्लास पडलेला आहे. ओके, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये चेक करू शकता. MNO सिलेक्शन झोन म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण बीटी बद्दल कम्प्लिटली, ओके, त्याच्यामध्ये एमसीक्यू सॉल्व्ह नाही केलेले, फक्त थेअरी जे महत्वाचे आहे सर्व एक्झामला फायदा होऊ शकतो तसं मी सांगितलेलं. ओके, हे झालं. बघा आता ट्रान्सफ्युजन रिएक्शन झालंय, मग आपल्याला काय दिसणार आहे, इट विल हॅपन. बघा द नर्स नो दॅट द ट्रान्सफ्युजन रिएक्शन ऑकर इट विल हॅपन. बघा काय होणार आहे, बघा इट विल हॅपन विदिन 2 ते 3 मिनिटं आफ्टर ट्रान्सफ्युजन बिगन्स. ज्यावेळी तुम्ही बीटी साठी लावणार, म्हणजे काय, ट्रान्सफ्युजन सुरू करणार, फक्त किती, 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ट्रान्सफ्युजन कायचं, विदिन 2 ते 3 मिनिट आफ्टर ट्रान्सफ्युजन बिगन्स, ज्यावेळी तुम्हाला ट्रान्सफ्युजन रिएक्शन दिसणार आहे. आणि ड्युरिंग द फर्स्ट म्हणजे पहिला 15 ते 30 मिनिट ऑफ द ट्रान्सफ्युजन. बघा ह्याने काय म्हणतंय, जे आपलं जे ट्रान्सफ्युजन रिएक्शन होणार आहे बीटी सुरू केल्यानंतर, हे कधी आपल्याला भेटतंय. ओके, विदिन 2 ते 3 मिनिटं आणि पहिला 15 ते 30 मिनिटं, त्याच्यानंतर टुवर्ड द एंड ऑफ अ ट्रान्सफ्युजन, म्हणजे ज्यावेळी आपलं बीटी आहे म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन आहे एंड होतं, म्हणजे संपायला येतो, ज्यावेळी आपल्याला दिसणार आहे का ऑल टिश्यू हॅव बीन एक्सपोज्ड, ज्यावेळी सगळे एक्सपोज होणार,
म्हणजे काय आहे यांचं म्हणणं असं आहे की सगळे ब्लड सगळे टिश्यू पर्यंत घेतलेले त्याच्यानंतर एक्सपोज होणार असं आहे का. चला 1 to 2 अवर्स म्हणजे 1 to 2 अवर पोस्ट मॉर्टम हे पण लेटर झालं. हे पण सगळं काय यांनी खूप डिलेड झालं बरं काय. हे सगळे डिलेड आहे. हे पण डिलेड झालं टुवर्ड द एंड ऑफ. हे पण डिलेड झालं. ओके जे आपण क्लासमध्ये बघितलं होतं. ओके बघा मोस्ट एक्युरेट बघायला गेलं तर आपलं जे आपल्याला मोस्ट एक्युरेट मोस्ट एक्युरेट ट्रान्सफ्युजन रिएक्शन आपल्याला कधी भेटणार आहे. ट्रान्सफ्युजन रिएक्शन ट्रान्सफ्युजन रिएक्शन हे कधी भेटणार आहे. आफ्टर स्टार्ट आपण पीटी ट्रान्सफ्युजन आपल्याला कधी भेटणार आहे. युजली बरं का मोस्ट कॉमनली आपल्याला विदिन 15 ते 30 मिनिटांमध्ये आपल्याला भेटणार आहे. 15 ते 30 मिनिटांमध्ये. म्हणून आपण काय बीटी मध्ये क्लासमध्ये बघितलं फर्स्ट 15 मिनिट आपल्याला पेशंटला ऑब्झर्व करायचे आणि व्हायटल साइन्स वगैरे चेक करायचे. हे झालं. त्याच्यानंतर बघा तेच आपण इम्पॉर्टंट आहे. नर्स मॉनिटर क्लोजली फॉर फर्स्ट 15 मिनिट. इथे फर्स्ट 15 मिनिट आपल्याला पेशंटला बघायचं आहे. पहिला 15 मिनिट हे झालं. त्याच्यासोबत आपण मॉनिटर व्हायटल साइन्स पण इथे चेक करणार आहे. पण बघा आपल्याला रिएक्शन कसे कळणार. रिएक्शन कसे कळणार आहे. ज्यावेळी पेशंटला काय होणार आहे. पेशंटमध्ये फिवर येऊ शकतो, चिल्स येऊ शकतो, थंडी वाजू शकतो, ताप येऊ शकतो आणि रॅश येऊ शकते पेशंटला आणि डिफिकल्टी इन ब्रीथिंग, डिसपनिया अजून काय म्हणू शकतो आपण पेन होऊ शकतो आणि हायपोटेन्शन मध्ये जाऊ शकतो. हे सगळं दिसल्यावर आपल्याला इथे ट्रान्सफ्युजन रिएक्शन दिसणार आहे. एवढं लक्षात घ्या. आणि फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्ही बीटी क्लास म्हणजे काय ब्लड ट्रान्सफ्युजन आणि त्याचे कॉम्प्लिकेशन क्लास पडले तुम्ही बघू शकता. बघा विदिन 2 ते मिनिट एवढं लवकर आपल्याला कळणार आहे का. बघा एवढं लवकर आपल्याला कळणार नाहीये. एम्ब्युलेटरी पेशंट नॉट फॉर द बेड रिटर्न. चला आता एवढी लवकर आपल्याला इथे कळणार नाहीये. बघा ही पॉसिबल आहे बरं का, पण एवढी लवकर आपल्याला कळणार नाहीये शक्यतो. मग आता टुवर्ड द एंड हे पण दिलं झालं. आता राहिलं कुठला बेस्ट असणार आहे आपलं फर्स्ट 15 मिनिट. आपण ह्याच्यासाठीच ऑब्झर्व करतो पेशंटला जे पहिला ब्लड ट्रान्सफ्युजन घ्यायचं म्हणजे केल्यानंतर काही अग्लुटिनेशन किंवा काही ट्रान्सफ्युजन रिएक्शन असेल तर आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. मग आपलं उत्तर कुठली बरोबर असणार आहे. आपलं उत्तर दुसरी उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. म्हणजे काय आपलं 15 ते 30 मिनिट ऑफ द ट्रान्सफ्युजन ड्युरिंग द फर्स्ट 15 मिनिट ते 30 मिनिटांमध्ये आपल्याला इथे ट्रान्सफ्युजन रिएक्शन आपल्याला बघायला भेटणार आहे. मग आपले उत्तर इथे दुसरे उत्तर आपल्यासाठी एकदम योग्य असणार आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन कुठले इमेज बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला पॉज करायचे आणि विचार करायचे बाबा ही कुठली इमेज दिलेला आहे. चला काय म्हणते काय दिसतंय तुम्हाला इथे एक डब्बा दिसतंय. तुम्ही डब्बाच म्हणता ना ह्याला. डब्बा दिसतंय. इथे काहीतरी ट्यूब दिसतंय. इथे काहीतरी वाल दिलेले बंद करण्यासाठी आणि चालू करण्यासाठी आणि इथे स्टेनलेस काहीतरी तुम्हाला दिसतंय. इथे क्लोज केलेलं आहे. म्हणजे क्लोज केलं म्हणजे इथे काहीतरी शॉर्प असणार. काहीतरी शॉर्प असणार. बघा ही काय इमेज दिसते तुम्हाला. ह्याला आपण म्हणणार आहे रोमोवॅक. कुठली रोमोवॅक सक्शन ट्रेन. चला इथेच लिहितो काय म्हणणार आहे आपण रोमोवॅक सक्शन ड्रेन. सक्शन का लिहिलं इथे निगेटिव्ह हे प्रिन्सिपल असल्यामुळे इथे ऑटोमॅटिक हे सक्शन करणार आहे. बघा रोमोवॅक सक्शन ड्रेन. बघा आपण हे कसे कुठे यूज करणार आहे. युज्ड सक्शन ड्रेनेज सिस्टम. सक्शन ड्रेनेज सिस्टम आहे. म्हणजे ऑटोमॅटिक ही सक्शन करणार आहे. कधी यूज करतो आपण युज्ड आफ्टर सर्जरी. आफ्टर सर्जरी कशासाठी टू रिमूव्ह काय काढून टाकणार आहे ह्याचे म्हणजे काय काढतो हे ब्लड असो किंवा काही इन्फेक्टेड पस असो आणि काही फ्लूइड असो हे सगळे काय करणार आहे बाहेर काढणार आहे. कुठनं फ्रॉम वुंड पासून. आणि काय प्रमोट करतो हे हिलिंग प्रमोट करणार आहे. प्रमोट हिलिंग तेवढं लक्षात आलं का. बघा हे झालं. त्याच्यानंतर हे कधी यूज करू शकतो आपण. यूज कधी करू शकतो ही पोस्ट ऑपरेटिव्ह. पोस्ट ऑपरेटिव्ह वुंड ड्रेनेजसाठी. आपण यूज करतो. हे झालं. आणि कुठल्या आर्थोमध्ये पण यूज करतात आणि अब्डोमिनल सर्जरीमध्ये यूज करतात आणि गायनेकमध्ये पण करतात. हे सगळे मोस्ट कॉमनली मॅक्झिममकडे यूज करतात. म्हणजे काही गोष्टी असं असतात ज्यावेळी इन्फेक्शन असतो किंवा काही फ्लूइड किंवा काही इथे काहीतरी राहिलेले आहे मग ज्यावेळी कॉमनली ही आपण मेजर सर्जरीमध्ये आपण ठेवणारच आहे. बघा ज्यावेळी कमी असतात म्हणजे जे एरियावरती डिपेंड असणार आहे अब्डोमिनल मध्ये वगैरे लावतात
पण abdominalचं ते पण ड्रेन आहे, पण ते ग्रॅव्हिटी अनुसार ड्रेन होणार बरं का, जे आपण लास्ट क्लासेसमध्ये बघितलं. इथे ग्रॅव्हिटी काय संबंध आहे, आपण इथे जे हे दिसतंय तुम्हाला कंटेनर, हे असा प्रेस करून आपण दाबल्यावर म्हणजे काय लावल्यावर काय होणार आहे, इथे ज्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार होऊन इथे सक्शन करून घेणार आहे. ओके, हे झालं. त्याचं बघा पार्ट्स कुठे कुठे गेलं, पार्ट्स इथे आणलेलं आहे बरं का, एक हे आणलेलं आहे बरं का, हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला सेम नर्सिंग ऍक्शन ह्याच्यामध्ये काय ठेवायचंय, ओके, ट्रेन आपल्याला खाली ठेवायची आहे थोडी. ओके, ट्रेन बिलो, ओके, बिलो उंच खाली ठेवायचं, हे झालं. आणि मेंटेन, ओके, मेंटेन सक्शन, ओके, मेंटेन सक्शन किंवा ते कंटेनर होतं बघा, त्याला कम्प्रेशन करायचं. ओके, इथे कशासाठी, निगेटिव्ह प्रेशर तयार होण्यासाठी, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय जे महत्वाचं आहे, ओके, आपल्याला रेकॉर्ड वगैरे ठेवायचे. ओके, रेकॉर्ड आउटपुट, ओके, रेकॉर्ड आउटपुट म्हणजे कलर कसा असतो, अमाऊंट किती आहे, ओके, हे सगळं आपल्याला नोट करून ठेवायचे. ओके, मेजर करायचे, इथं मेजर पण लिहून घ्या. ओके, मेजर अँड रेकॉर्ड. ओके, हे झालं. आणि आपल्याला काय करायचे, चेक द पेटेन्सी वगैरे. ओके, चेक द पेटेन्सी ऑफ ट्युबिंगचे पेटेन्सी वगैरे, हा बाबा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही किंवा ऑब्स्ट्रक्शन वगैरे नाही, हे पण चेक करून ठेवायचे. आणि आपण अजून काय करणार आहे, ऑब्झर्व इन्सर्शन साईट. ओके, हे महत्वाचे आहे, जे आपण ज्यावेळी इन्सर्शन असेल ट्यूब वगैरे टाकलं असतं, इन्सर्शन साईट बघणं खूप महत्वाचं असणार आहे. इन्सर्शन साईट कशासाठी, फॉर इन्फेक्शनसाठी, फॉर इन्फेक्शनसाठी हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. आणि जे करताना आपल्याला कुठली असेप्टिक टेक्निक यूज करायचं बरं का, असेप्टिक टेक्निक आपल्याला इथे यूज करायचं आहे. ओके, विल एम्प्टिंग म्हणजे जे आपण एम्प्टी वगैरे करतो. ओके, एवढं लक्षात आलंय का. चला, हे झालं. बघा हे कशाबद्दल आपण अभ्यास करतोय, रोमोवॅक्स सक्शन ड्रेन आहे. काय काय दिसते तुम्हाला, हे आपण ड्रेन टाकण्यासाठी यूज करतो. ओके, झालं की इथे आपण कट करून फेकणार आहे हे शॉप मध्ये. ओके, हे झालं. त्याच्यानंतर इथे एक डायग्राम आहे. ओके, बघा इथे काय बिलो कंटेनर इथे ही निगेटिव्ह सक्शन असणार आहे. ओके, निगेटिव्ह सक्शन म्हणजे काय, इथं आपण कॉम्प्रेस केल्यानंतर ही खाली जाणार, म्हणजे आपण ज्यावेळी सक्शन लावतो ही निगेटिव्ह प्रेशर स्वतःहून क्रिएट करून इथे सगळं सक करून घेणार आहे. म्हणजे काय, ब्लड असो, पस असो, फ्लुइड असो. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण कंटेनर म्हणतो. त्याच्यानंतर हे बघा काय, लुक टू प्रोव्हाइड द लिकेज विथ अ ड्रेनेज, म्हणजे बघा इथे लॉक करता येते आपल्याला बंद आणि ऑफ. ओके, ज्यावेळी आपल्याला समजाल ड्रेन लावायचं आहे, आपण काय करणार आहे, पहिला निगेटिव्ह तयार करणार, ही जे कॉक आहे म्हणजे काय, कॉक नाही वॉल पण म्हणू शकता, ही काय बंद करून आपण लावणार, त्याच्यानंतर रिलीज करणार आहे. ओके, हे काय म्हणतो आपण, कनेक्टर. ओके, कनेक्टर टू द कनेक्ट इथे बिलो, इथे आपण कनेक्ट करणार आहे. ओके, हे झालं. हे कुठे आपण कंटेनरला कनेक्ट करतो. ओके, ही कनेक्टर कुठे, जे आपण इथे कुठे गेलं, हा ह्याला इथे कनेक्ट करणार आहे. हे इथं कनेक्ट करायचं आणि हे इथे कनेक्ट करायचं. ओके, एवढं लक्षात आलं. बघा हे काय, मोड ऑफ द मेडिकल ग्रेड पीबीसी असणार आहे, प्लेसमेंटल इनसाइड द बॉडी. आणि हे काय, रेडिओ ऑपेक लाईन, याच्यामध्ये हे फक्त हे पुढचं ट्यूब असतो ह्याच्यावरती रेडिओ ऑपेक असते, कारण कशामुळे, हे आपण आत टाकणार आहे बॉडीमध्ये. ओके, ही काय शॉर्प म्हणजे हे काय, हे काय म्हणतो आपण, निडल म्हणू शकतो. ओके, हे आपण नंतर ड्रेन टाकल्यानंतर काढून टाकणार आहे. बघा जे आपण लास्ट क्लासमध्ये अभ्यास केलो हे आहे एडीके. ओके, म्हणजे काय, अब्डोमिनल ड्रेन आहे, पण रोमिओचं ड्रेन एवढी छोटी असते बघा. ओके, इथे टाकलेलं आहे. ओके, हे काय, हे इन्सिजन साईट आहे. ओके, इथे टाकलेलं आहे बघा रोमोवॅक ड्रेन. ओके, असं सेम ॲज इट इज आपण अब्डोमिनल आणि रोमोवॅक असंच फिक्स करणार आहे. ओके, कुठलीही फ्युचर वगैरे यूज करतात आपण, मोस्ट कॉमनली युटिलनच करतात आपण. ओके, तुम्ही प्रोटीन वगैरे हे पण यूज करतात, म्हणजे नॉन ऑब्झर्वर तुम्ही करू शकता. ओके, हे झालं कशाबद्दल, रोमोवॅक सक्शन ड्रेन बद्दल. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण जाऊया. नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते आपण बघूया. चल, काय म्हणते, द पेशंट और द नर्स रिक्वेस्ट अ क्रॉस मॅच फॉर द पेशंट. बघा पेशंट काय विचारते, ह्याला नर्सला रिक्वेस्ट करते क्रॉस मॅच फॉर द पेशंट. द पेशंट आस्क व्हॉट इज दिस मीन, म्हणजे डायरेक्ट काय म्हणाले, नर्सनी क्रॉस मॅचिंग जे तुम्ही करायले. ओके, म्हणजे काय, द नर्स बेस्ट रिस्पॉन्स. आता नर्सची जे कुठली रिस्पॉन्स आहे म्हणजे ही बेस्ट असणार आहे. बघा यांनी काय, आता बीटी वगैरे काहीतरी करायचं आहे, आता क्रॉस मॅच आपण कधी करणार, बीटीचं अगोदर. ओके, बिफोर बीटी. हे झालं. बघा आता क्रॉस मॅच म्हणजे काय असं विचारलेलं आहे, वी विल बी चेकिंग टू सी व्हॉट युअर ब्लड टाईप इज. आता काय म्हणते ह्यांनी, तुमचं टाईप जे म्हणजे ब्लड कुठली टाईपचे आपण हे बघणार आहे क्रॉस मॅचिंग मध्ये. आणि नेक्स्ट काय म्हणते, द लॅबोरेटरी विल स्कॅन युअर ब्लड सॅम्पल टू अँटीबॉडीज. आता लॅबोरेटरीला काय करणार आहे, तुमचं ब्लडला स्कॅन करणार आहे, कशासाठी, अँटीबॉडीजसाठी. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, युअर ब्लड विल बी मिक्स्ड विथ अ डोनर सॅम्पल टू चेक फॉर द रिएक्शन. आता तुमचं ब्लड काय करणार आहे, आपण जे तुम्हाला ब्लड देणार आहे ज्याचं ब्लड मध्ये आपण तुमचं काय करणार आहे, मिक्स करणार आहे दोन्ही ब्लड. आणि कशासाठी, चेक फॉर द रिएक्शन, काही रिएक्शन वगैरे होतं का.
आणि वी आर रिमूव्हिंग प्लाझ्मा फ्रॉम युअर ब्लड. आता काय करतो मिक्सिंग मध्ये आपण तुमचं जे ब्लड मधला प्लाझ्मा आहे ओके ते काय करणार आहे रिमूव्ह करणार. रिमूव्हिंग द प्लाझ्मा फॉर युअर ब्लड टू गेट द बेटर लुक ॲट युअर रेड ब्लड सेल. म्हणजे एकदम मस्त पद्धतीने काय तुमचं आरबीसी इथे दिसायला पाहिजे म्हणून आपण काय करतो ब्लड मधनं प्लाझ्मा काढतो. बघा क्रॉस मॅचिंग काय बघा आपण बिफोर बीटी ज्यावेळी आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतो ओके बिफोर बीटी म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजनचा अगोदर जे कुठली महत्वाचे जे गोष्ट आहेत ओके तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपण इम्पॉर्टंट काय म्हणू शकतो आपण इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन आपल्याला करून घ्यायला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन आपण करून घ्यायला पाहिजे म्हणजे काय कशासाठी डन टू एन्श्योर काय म्हणू शकतो आपण सेफ्टी आणि कॉम्पॅटेबिलिटीसाठी. सेफ्टी आणि कॉम्पॅटेबिलिटी म्हणजे हा बाबा ही एकदम मस्त ब्लड म्हणजे असं नाही की दिसायला मस्त आहे म्हणजे ही एकदम सुटेबल आहे काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही किंवा रिएक्शन वगैरे होऊ शकत नाही असं पद्धतीने एन्श्योर आणि म्हणजे काय कन्फर्मेशनसाठी आपण कुठली जे इन्व्हेस्टिगेशन आहे बिफोर बीटी आपण करणार आहे ओके. बघा सगळ्यात पहिलं आपल्याला काय करावं लागेल एबीओ ब्लड ग्रुपिंग करावं लागेल. ब्लड ग्रुपिंग एबीओ ब्लड ग्रुपिंग हा बाबा जे पेशंट आहे ज्याचं ब्लड ग्रुप कुठले ए बी किंवा एबीओ कुठली आहे म्हणजे जे दुसरं पेशंटला पण द्यायला पाहिजे ना ओके. म्हणजे डोनरचं कुठले रिसिव्हरचं हे पण आपल्याला चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर RH टायपिंग म्हणजे ब्लड कुठली निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे हे पण चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्रॉस मॅचिंग करणे पण खूप महत्त्वाचं आहे ओके. क्रॉस मॅचिंग म्हणजे काय आता आपल्याला हेच बघायचं आहे क्रॉस मॅचिंग. याच्यामध्ये काय करणार आहे आपण जे पेशंटचा ब्लड असतो ओके किंवा रेसिपिएंट म्हणजे जे ज्यांनी ब्लड घेणार आहे ओके पेशंट ब्लड आपण मिक्स करणार आहे ओके. मिक्स विथ कोणासोबत मिक्स करणार आहे विथ जे ब्लड कोण देणार आहे डोनर आणि रिसिव्हरचा. डोनर ओके डोनर ब्लड ओके कशासाठी टू चेक आपण काय चेक करणार आहे इथे कॉम्पॅटेबिलिटी म्हणजे हा सुटेबल आहे का बीटी साठी कॉम्पॅटेबिलिटी ओके. काय करतो क्रॉस मॅचिंग मध्ये जे रिसिव्हर आहे आणि म्हणजे जे ब्लड घेणार आहे आणि जो देणार आहे म्हणजे डोनर आणि रिसिव्हर हे दोघांचा ब्लड आपण काय करतो मिक्स करतो कशासाठी जे रिॲक्शन वगैरे काही होता का नाही हे बघण्यासाठी कशामध्ये क्रॉस मॅचिंग साठी ओके. हे झालं. त्याच्यानंतर आपण नॉर्मली सीबीसी ओके एचबी कमी असेल तरच देणार ना आपण. HCT म्हणजे काही अजून पण प्रॉब्लेम असू शकतो आपण देऊ शकतो बरं का असं नाही की फक्त HB कमी झाल्यामुळे आपण ब्लड देतो ओके. HCT झालं ओके. आणि जे ब्लड बँकवाले यूज करतात म्हणजे त्यांनी 100% करतात कुठली HCV हेपॅटायटिस C हेपॅटायटिस B हेपॅटायटिस C सिपिल्स मलेरिया सिपिलिस ओके मलेरिया हे सगळं त्यांनी लॅबोरेटरीवाले चेक करतात ओके. हे झालं आपलं बिफोर बीटी एवढं करणे आपल्याला खूप महत्त्वाचं असणार आहे ओके. चला क्वेश्चन काय म्हणते आपल्याला नर्सच्या बेस्ट रिस्पॉन्स सांगायचं आहे क्रॉस मॅचिंग बद्दल. वी विल बी द चेकिंग टू सी व्हॉट युअर ब्लड टाईप. आता यांनी ब्लड टाईप म्हणजे कुठली आपलं एबीओ झालं किंवा RH टायपिंग म्हणजे तुमचं ए पॉझिटिव्ह आहे ए निगेटिव्ह असलं आपल्याला चेक करायचं ह्याला आपण क्रॉस मॅचिंग म्हणतो का नाही आपलं एकदम चुकीचं उत्तर झालं. आणि बघा नेक्स्ट काय म्हणते ह्याच्यामध्ये द लॅबोरेटरी विल स्कॅन युअर ब्लड सॅम्पल. आम्ही काय करणार लॅबोरेटरीमध्ये तुमचं ब्लड स्कॅन करणार आहे कशासाठी अँटीबॉडीसाठी असं करणार आहे का. बघा हे पण एक पार्ट ऑफ म्हणजे काय म्हणू शकतो आपण पार्ट ऑफ प्री ट्रान्सफ्युजन आहे पण याचा अर्थ असा नाही की बाबा हे क्रॉस मॅच आहे ओके. हे क्रॉस मॅच होतं क्रॉस मॅच नाही. आता शेवटचं काय म्हणतं बघा वी आर रिमूव्हिंग प्लाझ्मा. आता आपण असं करणार आहे का नाही याच्यामध्ये तर नाही करणार. मग क्रॉस मॅचिंग म्हणजे काय युअर ब्लड विल बी मिक्स्ड विथ अ डोनर सॅम्पल टू चेक द रिॲक्शन. मग तिसरे उत्तर आपल्यासाठी एकदम बरोबर असणार आहे ओके. सॉरी कुठे गेलो आपण ओके. आपलं तिसरे उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे ओके. चला हे झालं. त्याच्यानंतर मला वाटते ओके हे डायग्राम आहे बघा त्याच्यामध्ये काय काय डोनर सिरम आहे इथं रेसिपिएंट RBC आहे. बघा डोनरचं सिरम आहे आणि रेसिपिएंटचा RBC आहे बरं का. इथे त्यांनी 2 ड्रॉप घेतलेले आणि रेसिपिएंटचा 1 ड्रॉप काय केलेले एका ट्यूब मध्ये टाकलेले. इन्क्युबेशन किती 37 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवलेले 1 तास ओके. 3 वाश दिल्यानंतर परत काय केलेले ऍट द ड्रॉप्स ऑफ AHG ओके. AHG म्हणजे काय कुठे लिहतो AHG म्हणजे काय अँटी ह्युमन जी म्हणजे काय ग्लोबुलिन ओके. AHG आपण काय केलो इथे ऍड केलेलं 2 ड्रॉप AHG. मग सेंट्रिफ्यूज म्हणजे काय गोल गोल फिरवणे ओके. तेवढं झाल्यानंतर बघा काय म्हणतो मी डोनरचं सिरम घेतलंय आणि रेसिपिएंटचा RCB 1 ड्रॉप आणि डोनरचं सिरम 2 ड्रॉप हे सगळं मिक्स करून आपण इन्क्युबेशनसाठी 30 डे म्हणजे काय 37 डिग्री सेल्सिअस मध्ये 1 तास आपण ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर 3 वाज दिल्यानंतर आपण जे सेम टेस्ट ट्यूब मध्ये काय केलेलं आहे 2 ड्रॉप ऑफ AHG ओके. AHG म्हणजे काय अँटी ह्युमन ग्लोबुलिन आपण
टाकलेलं आहे, त्याच्यानंतर सेंट्रिफ्यूग केलेलं आहे. सेंट्रिफ्यूग म्हणजे तेच आपण नॉर्मल सीबीसी मध्ये वगैरे करतात. ओके, ते केलं त्याच्यानंतर जे भेटणारा रिझल्ट आहे बघा, अग्लुटिनेशन. अग्लुटिनेशन म्हणजे काय, जे आपलं अँटीजन आणि अँटीबॉडी रिॲक्शन होता का नाही हे आपल्याला बघायचं आहे. बघा इथे कुठे, हा इथे बघा, अग्लुटिनेशन म्हणजे काय, अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन कॉजिंग द विजिबल क्लम्पिंग ऑफ अ रेड ब्लड सेल. बघा इथे दिसतंय का तुम्हाला, यस, इथे काय अग्लुटिनेशन आहे. मग ही ब्लड सुटेबल आहे किंवा कॉम्पॅटेबल आहे का आपल्याला बीटी करण्यासाठी, नाही, नॉट. हे आपण बीटी करू शकत नाही. म्हणजे आता आपण समजा दिलं तर इथे पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन रिएक्शन बघायला भेटणार आहे. बघा, नो अग्लुटिनेशन म्हणजे हे कॉम्पॅटेबल असणार आहे, ही सुटेबल असणार आहे आणि म्हणजे काय सेफ्टी असणार आहे पेशंटसाठी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. आफ्टर शिफ्ट चेंज नर्स परफॉर्म द फिजिकल असेसमेंट ऑन अ पेशंट विथ सेप्टिसिमिया. बघा इथे परत काय झालेलं आहे, शिफ्ट चेंज झाल्यानंतर नर्सने परफॉर्म केले फिजिकल असेसमेंट इथे करायला. पेशंट काय आहे, सेप्टिसिमिया. सेप्टिसिमिया म्हणजे काय, सिरियस ब्लड काय म्हणू शकतो तुम्ही, स्ट्रीम इन्फेक्शन. ओके, सेप्टिसिमिया म्हणजे काय, सिरियस ब्लड स्ट्रीम मध्ये काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे असं समजू शकता. ओके, नॉर्मल हे सिंपल मध्ये सांगितलं बरं का, डिटेल मध्ये गेलं तर परत आपल्याला टाइम लागणार. ओके, द नर्स पाल्पेट द फेरिपेरल पल्स. बघा नर्सने काय करायला, फेरिपेरल पल्स चेक करायला इन द फीट मध्ये. फेरिपेरल म्हणजे काय, थोडं शेवटचं. ओके, आणि एंड नोट्स देम ॲज अ 3+. बघा आता इथे पल्स चेक केलेले आणि काय भेटले, 3+ भेटलं. विच इज द बेस्ट डिस्क्राईब दिस असेसमेंट इन द रिझल्ट. बघा ज्यावेळी पेशंट काय परफॉर्म द फिजिकल असेसमेंट करायला नर्सिंग ऑफिसरनी आणि पेशंट विथ सेप्टिसिमिया, पेशंटला ऑलरेडी सेप्टिसिमिया झालेले म्हणजे ब्लडमध्ये भयानक इन्फेक्शन आहे. द नर्स पाल्पेट द फेरिपेरल पल्स कुठे, फीटमध्ये, आणि त्यांना काय भेटले, 3+ पल्स. कसं भेटलेलं आहे, 3 पल्स भेटलेले आहे. म्हणजे 3 पल्स हे काय असणार आहे की त्याची व्हॅल्यूम. ओके, भेटलेले आहे. मग जे कुठली बेस्ट डिस्क्राईब असणार आहे असेसमेंट, बघा ही बाउंडिंग पल्स आहे किंवा स्लाइटली डिमिनिश्ड पल्स आहे किंवा फेंट डिमिनिश्ड आहे किंवा फुल पल्स आहे, जे आपल्याला बघायचं आहे. बघा पल्स म्हणजे काय, जे अल्टरनेटिव्ह एक्सपेन्शन म्हणजे त्यावेळी एक्सपेन्शन म्हणजे काय, वरती जातो आणि रिकॉइल म्हणजे खाली पडतो. कधी, ज्यावेळी आपण आपलं चेक करतो. ओके, पल्स. बघा पल्स म्हणजे काय, एकच मिनिट तुम्हाला सांगतो मी. ओके, मला वाटतं तुम्हाला फर्स्ट इयर नर्सिंग मध्ये शिकवलं असेल. ओके, बघा पल्स हे काय असतं, अल्टरनेटिव्ह एक्सपेन्शन म्हणजे काय, राईज होतो आणि रिकॉइल होतो, खाली पडतो. ओके, रिकॉइल म्हणजे फॉल ऑफ एन आर्टरी म्हणजे आर्टरी मध्ये खाली पडतो. ओके, ॲज वेल एज ऑफ द ब्लड पासेज. असे काय होतं ह्याच्यामध्ये, ब्लड पासेज होतो. ओके, ब्लड पास थ्रू कधी, ड्युरिंग लेफ्ट वेंट्रिकल. ओके, हे सगळं आपण आर्टरी मध्ये चेक करणार बरं का, वेन मध्ये नाही. ओके, अल्टरनेटिव्ह राईज आणि रिकॉइल होतो. ओके, ब्लड पास थ्रू द ड्युरिंग द लेफ्ट वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन ज्यावेळी होतो, जे आपल्याला भेटतो त्यालाच आपण काय म्हणतो, पल्स म्हणतो. ओके, आपण कॉमनली कुठली साईट आहे जे आपण चेक करतो बाबा. ओके, सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, एक असणार आहे टेम्पोरल. ओके, त्याच्यानंतर कॅरोटिड आणि हे झालं ब्रेकियल. ओके, ब्रेकियल झालं, त्याच्यानंतर रेडियल नंतर कुठला, हा फिमोरल, अजून कुठली पॉप्लेटियल, अजून कुठली पोस्टीरियर टिबियल, अजून काय डोर्सल पेडिस. ओके, एवढे लक्षात ठेवा बरं का. ओ इम्पॉर्टंट असं लक्षात राहिले की आपला अपेकल. हे सगळे काय, हे आपण पल्स चेक करणारे हे मोस्ट कॉमन इथे साईट्स आहे. ओके, चला आपल्याला काय विचारलं होतं, पल्सचं बाउंडिंग म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक मधलं ह्यांनी व्हॅल्यूम विचारलेलं आपल्याला. बघा व्हॅल्यूमचा अगोदर आपण रेट पण बघूया, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारलेलं आहे. बघा मला वाटतं ऑलरेडी मी सांगितले तरी पण राहू द्या. ओके, बिफोर बर्थ रेट किती असणार आहे. ओके, हे असणार आहे 140, 120 ते 160 पर्यंत तुम्ही बघू शकता. हे बीपीएम लिहून घ्या, बीट पर मिनिट. मी इथे पुढे नाही लिहिणार. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आफ्टर बर्थ झाल्यानंतर किती असणार आहे, 130 ते 150. ओके, एवढं. त्याच्यानंतर इन्फंटमध्ये किती असू शकतो. ओके, इन्फंटमध्ये 120 म्हणजे 115 ते 130 पर्यंत तुम्ही बघू शकता. हे झालं इन्फंटचं. त्याच्यानंतर अडल्टबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, 80 म्हणजे कुठली 60 ते 100 हे झालं. आणि ओल्ड एजमध्ये थोडं कमी दिसणार आहे आपल्याला, 60 ते 70. ओके, ज्यावेळी 100 पेक्षा जास्त जातो. ओके, ज्याला आपण काय म्हणतो टेचिकार्डिया, आणि 60 पेक्षा कमी जातो ज्यावेळी आपण काय म्हणतो ब्रेडिकार्डिया. हे पण लक्षात असू द्या. हे झालं. मग आपल्याला मेन फोकस कशावरती करायचं आहे, ही व्हॅल्यूम करायचं आहे. ओके, व्हॅल्यूम वरती. ओके, चला व्हॅल्यूम आपल्याला कसं भेटणार आहे बघा.
ज्यावेळी आपल्याला झिरो भेटतो म्हणजे काय अब्सेंट असतो, ज्यावेळी पल्स आपल्याला फीलच होत नाही, त्यावेळी आपण काय म्हणणार आहे झिरो म्हणणार आहे. आणि डिमिनिश्ड म्हणजे एकदम टुबुक टुबुक म्हणजे एकदम स्लोली आहे. ओके डिमिनिश्ड आहे. मग ज्यावेळी आपण काय म्हणणार आहे याला 1+ म्हणणार आहे. ओके आता नेक्स्ट आपण नॉर्मली ज्यावेळी फाउंड आउट होते आपल्याला आपण नॉर्मली त्याला आपण म्हणणार आहे 2+. ओके आता 3+ आपल्याला बघावं लागेल ज्यावेळी कसं आपलं फुल्ली ओके फुल्ली असणार आहे. फुल्ली म्हणा किंवा तुम्ही फुल पल्स म्हणून पण म्हणू शकता. फुल पल्स. ओके आपण काय म्हणणार आहे इथे 3+ म्हणणार आहे. एकदम स्ट्रॉंग म्हणजे कुठली बाउंडिंग पल्स असणार आहे. ओके ज्यावेळी बाउंडिंग पल्स असतो त्यावेळी आपण काय म्हणणार आहे 4+ इथे म्हणणार आहे. ओके 4+. चला ज्यावेळी ऍबसेंट भेटतो आपण 0 म्हणतो आणि डिमिनिश्ड थोडं कमी असतो म्हणजे नॉर्मल पेक्षा थोडी कमी असलं तर आपण 1+ म्हणतो, नॉर्मलला 2+ म्हणतो आणि फुल पल्स असेल तर आपण 3+ म्हणतो. त्याच्यानंतर बाउंडिंग पल्सला आपण काय म्हणतो 4+ इथे म्हणणार आहे. ओके चला ऑप्शन मध्ये काय काय म्हटलेले फुल प्लस. ओके फुल पल्स इथे दिलेले आणि हे काय फेंट डिमिनिश्ड हे किती झालं हे 1+ झालं आणि स्लाइटली हे पण 1+. बाउंडिंग पल्स हे 4+ झालं. मग आता कुठले विचारले होते आणि फुल पल्स हे 3+ म्हणजे आपलं चौथं उत्तर इथे ऑप्शन बरोबर असणार आहे फुल पल्स. ओके बाउंडिंग पल्स म्हणजे एकदम हायस्ट असणार आहे 4+. एवढी लक्षात ठेवा. चला मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल ते काय सेप्टिसेमिया ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन आता ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ओके चला हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. बघा नेक्स्ट MCQ काय म्हणते 3 year old पेशंट अराइव टू द इमर्जन्सी डिपार्टमेंट. बघा आता काय झालेले इमर्जन्सी डिपार्टमेंटला आलेले कुठलं बच्चू आलेले 3 वर्षाचा बच्चू. ओके आफ्टर स्वॉलोविंग बघा काहीतरी पिलेलं आहे. काय सॉल्व केलेलं आहे ब्लीच ॲट होम. आता ब्लीच ॲट होम म्हणजे केल्यावर इथे काय असणार आहे ब्लीच मध्ये इथे आपलं सोडियम हायपोक्लोराइड असणार आहे. ओके हे झालं. द नर्स विल प्रिपेअर फॉर ऑल ऑफ द फॉलोविंग इंटरव्हेन्शन एक्सेप्ट. बघा इथे नोट करून घ्या. ओके एक्सेप्ट म्हटलेलं आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणाले यांनी 3 year बच्चू आलेला आहे इमर्जन्सी डिपार्टमेंटला. कधी आफ्टर सॉल्विंग द ब्लीच. आता ब्लीच पिऊनच आलेले ऑलरेडी. कधी कुठे होम मध्ये. आणि द नर्स विल प्रिपेअर. बघा नर्सने काय करायला पाहिजे ऑल ऑफ द फॉलोविंग इंटरव्हेन्शन म्हणजे खाली दिलेले सर्व जे काय इंटरव्हेन्शन आहे करायला पाहिजे पण एकाला सोडून. जे कुठले बघा लॅवेज ऑफ द इसोफेगस विथ अ फ्लूड. ओके फ्लूड यांनी काय करणार आहे लॅवेज म्हणजे काय काढणार आहे जिथलं फ्लूड इसोफेगस विथ अ फ्लूड म्हणजे थोडी फ्लूड त्याच्यामध्ये डायल्यूट करून काढणार आहे. आणि सक्शन द सिक्रेशन फ्रॉम द ओरोफेरिंग्स मधनं काढणार. आणि इंड्यूस वॉमिटिंग म्हणजे बच्चूला काय करणार आहे 3 वर्षाचे बच्चू आहे. ओके त्याला काय करायला लावणार आहे इंड्यूस वॉमिटिंग म्हणजे आपलं फिंगर इंड्यूस म्हणजे काय इंड्यूस स्वतःहून वॉमिटिंग करणे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्टर द न्यूट्रलायझिंग द सोल्युशन म्हणजे जे आपण म्हणजे बच्चूने ब्लीच घेतलेलं आहे ज्याच्यासाठी काय न्यूट्रलाइज द सोल्युशन जे सोल्युशन न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण ऍडमिनिस्टर करणार आहे सोल्युशन. बघा काय म्हणते बघा बघायला गेलं तर आपल्याला शॉर्ट मध्ये बघा 3 वर्षाचा बच्चू 3 वर्षाचा ओल्ड बच्चू. ओके काय केलं यांनी सॉल्विंग केलेलं आहे. काय सॉल्विंग केले ब्लीच. ओके कुठे घरी. मग हे काय असणार आहे ही मेडिकल इमर्जन्सी कंडिशन आहे. ओके मेडिकल इमर्जन्सी कंडिशन असणार आहे. ओके एवढं लक्षात आलं. आता बघा हाऊस होल्ड ब्लीच म्हणजे काय याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड असणार आहे. सोडियम हायपोक्लोराइड असणार आहे ज्यावेळी आपण घरी वगैरे ब्लीच वगैरे यूज करतो. ओके हे कसं असतं ही अल्कलाइन असतं बरं का. ही कसं असणार आहे अल्कलाइन सबस्टन्स. अल्कलाइन सबस्टन्स असणार आहे. ओके मग याच्यामध्ये बघा इट काय करतो हे ज्यावेळी आपलं GIT बद्दल जाणार मग हे काय करू शकतो कॅन इंज्युअर. आपल्याला बघा इंज्युअर करू शकतो कुठे माउथ मध्ये. ओके आणि आपलं माउथ झालं थ्रोट मध्ये. झालं त्याच्यानंतर इसोफेगस अन्ननाळ. ओके इसोफेगस त्याच्यानंतर स्टमक. बघा आता ऑलरेडी बच्चूने ब्लीच एकदा घेतलेलं आहे. मग इथे काय कॅन कॉज द इंजुरी म्हणजे ज्यावेळी घेतलंय त्यावेळी माउथला थ्रोटला इसोफेगसला आणि स्टमकला इथे इंज्युर केलेलं आहे. आता समजा जेच पेशंटला तुम्ही काय करायला लावणार आहे लेवेज करणार आहे इंड्यूस वॉमिटिंग वगैरे हे सगळं बाकीच करणार आहे. बघा इंड्यूस वॉमिटिंग करत असेल तर जे काय होणार आहे ज्यावेळी वॉमिटिंग करताना परत स्टमक मधनं इसोफेगस थ्रॉट मधनं माउथ मधनं बाहेर पडणार आहे. मग इथे काय परत इंज्युअर करू शकतो हे सगळं ऑर्गनला. ओके लक्षात येते का मी काय म्हणतो. आणि स्टमक एअरवे लिहून घ्या. ओके एअरवे मध्ये पण जाऊ शकतो. ओके एअरवे मध्ये पण ही इंजुरी करू शकतो. हे झालं बघा इन इंड्यूस. ओके इन इंड्यूस वॉमिटिंग. ओके इन इंड्यूस वॉमिटिंग म्हणजे ज्यावेळी आपण वॉमिटिंग इंड्यूस करणार आहे. ओके इन केस ऑफ अडल्ट असलं तरी पण आपल्याला नाही करायचं आहे. ओके मग कशासाठी आपण हे नाही करणार आहे बघा ज्यावेळी आपण इंड्यूस करणार आहे मग जे काय करणार आहे हे सेकंड टाइम. ओके हे काय करणार आहे सेकंड टाइम पासेज म्हणजे इथनं पास होणार आहे. पॅसेज थ्रू कुठली म्हटलो आपण
गेलं आपलं माउथ, थ्रोट, इसोफेगस, स्टमक मधनं परत एकदा इथं काय पॅसेज करून जाणार आहे. मग हे काय करू शकतो परत एकदा म्हणजे काय अगेन इथे इंजुरी करू शकतो. अगेन इंजुरी करू शकतो. ओके, हे सगळे ऑर्गनला हे झालं. सेकंड टाइम इथे इंजुरी करू शकतो. मग इथे काय मोर बर्न होण्याचे चान्सेस असतो बरं का, बर्न होऊ शकतो आपलं सगळं. ओके, मग अजून काय असू शकतो याचं रिस्क ऑफ एस्पिरेशन. आता समजा तुम्ही इंड्यूस वॉमिटिंग करायला एस्पिरेशन होऊ शकतो कुठे ट्रेकियामध्ये जाऊ शकतो. ट्रेकियामध्ये गेलं तर काय होऊ शकतो म्हणजे काय केमिकल निमोनायटिस होऊ शकतो म्हणजे हे डायरेक्ट लंग्स मध्ये गेलं तर. ओके, रिस्क ऑफ एस्पिरेशन हे झालं. त्याच्यानंतर अजून काय एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो. एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. हे सगळं म्हणजे काय हे नॉर्मली बघायला केलं तर हे डेंजर असणार आहे इन द स्मॉल चाइल्ड मध्ये वगैरे. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय म्हटलेलं आपण बघूया. बघा लॅवेज विथ इसोफेगस विथ फ्लुइड ह्याने काय म्हणतं ह्याने डायल्युशन किंवा बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं विथ फ्लुइड म्हटलंय. याच्यामध्ये डायल्युशन पण होते. ओके, डायल्युशन किंवा इरिगेशन. ओके, हे काय होतं मेनली अंडर द मेडिकल म्हणजे मेडिकल बघा ज्यावेळी आपण लॅवेज विथ इसोफेगस विथ फ्लुइड करणार आहे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो ज्यावेळी आपण डायल्युशन करण्यासाठी किंवा काही इरिगेशन म्हणजे ऑलरेडी आपण फ्लुइड टाकणार आहे ही अंडर मेडिकल म्हणजे डॉक्टर ऑर्डरमुळे किंवा त्यांच्या समोरच आपल्याला करायचं आहे. ओके, आपण स्वतःहून करायचं नाही बरं का, म्हणजे रिस्क होऊ शकतो. हे नर्सिंग ऑफिसरचं काम नाही. ओके, लेवल द इसोफेगस विथ फ्लुइड म्हणजे कशासाठी करणार आहे हे डायल्युशन आणि इरिगेशनसाठी. डायल्युशन म्हणजे काय आता समजा जे हायपोक्लोराइड म्हणजे जे ब्लीच घेतलेले बच्चो मग अजून आपण थोडं फ्लुइड दिलं तर त्याची कन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. ओके, हे करणार आहे का आपण? येस, हे करणार आहे फक्त अंडर द गायडन्स ऑफ द म्हणजे फिजिशियन. हे झालं. त्याच्यानंतर सक्शन सिक्रेशन फ्रॉम द ओरोफेरिंग्स आपण करणार आहे का? येस, हे अप्रोप्रिएट आहे, आपण करू शकतो. हे झालं. त्याच्यानंतर ॲडमिनिस्टर द न्यूट्रलाइज द सोल्युशन बरं का, हे पण आपण करतात पण नॉट कॉमनली म्हणजे नॉट रुटीनली. आपण रुटीनली ही यूज करत नाही पण आपण करू शकतो म्हणजे आपण म्हणजे ही फिजिशियन करू शकतो. ओके, आता बघा इंड्यूस वॉमिटिंग आपल्याला करायचं का नाही. ऑलरेडी जाताना एकदा इंज्युरी झालेलं आहे परत इंड्यूस वॉमिटिंग करताना जेच आपलं कुठलं माउथ मधनं थ्रोट मधनं इसोफेगस स्टमक मधनं आणि एअरवे मधनं परत आलं तर परत इथे जास्त इंजुरी होण्याचे चान्सेस असणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे इथे एक्सेप्ट म्हटल्यानंतर आपण इंड्यूस वॉमिटिंग इथे जे खाली दिलेलं इंटरव्हेन्शन ही करणार नाहीये. ओके, म्हणजे आपलं उत्तर कुठली तिसरी उत्तर आपल्यासाठी इथे एकदम बेस्ट उत्तर असणार आहे. ओके, चला मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. बघा हे सगळं ब्लिचिंग पावडर म्हणजे ब्लीच आहे जे आपण घरी वगैरे यूज करतो याच्यामध्ये मोस्ट कॉमनली जास्त सोडियम हायपोक्लोराइड असणार आहे. ओके, हे आपण ज्यावेळी घेतो सॉल्व्हिंग मध्ये हे सगळे आपलं ऑर्गनला म्हणजे जे आपलं जीआयटीचं असो किंवा रेस्पिरेशनचं ही ट्यूब मध्ये सॉरी विंड पाईप मध्ये वगैरे हे काय करू शकतो इंजुरी कॅन कॉज इंजुरी. मग हे सगळ्यापासून अवॉइड राहण्यासाठी ही आपल्याला म्हणजे बच्चूच्या जवळ ठेवायचंच नाही. ओके, एवढं लक्षात आलं का? हे झालं प्रिव्हेन्शन. ओके, चला आता नेक्स्ट ऑप्शन म्हणजे एमसीक्यू कडे आपण जाऊया. काय म्हणते नेक्स्ट एमसीक्यू? चला काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन. द नर्स केअर फॉर अ पेशंट डायग्नोस्ड विथ अ सिस्टिक फायब्रोसिस. बघा पेशंट काय झालेले सिस्टिक फायब्रोसिस डायग्नोज झालेले. बेस्ड ऑन द नर्सेस अंडरस्टँडिंग ऑफ दिस डिसीज द नर्स टेल द पेशंट टू अँटिसिपेट ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. आता बघा खाली दिलेलं सर्व हे करणार त्यांनी अँटिसिपेट करणार खाली एकाला सोडून. बघा रिपीटेड द लंग इन्फेक्शन होणार आहे का आणि द पॉसिबिलिटी ऑफ द पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर आणि क्रोनिक वेट गेन आणि फाऊल स्पेलिंग आणि ग्रेज स्टोल. बघा ह्याचं बघा आपल्याला स्टार्टिंगला काय करावं लागेल सिस्टिक फायब्रोसिस मध्ये म्हणजे काय हे बघावं लागेल. बघा सिस्टिक फायब्रोसिस ही कसं असणार आहे ही इनहेरिटेड ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ओके, हे तुम्ही कंजेनायटल म्हणू शकता म्हणजे हे इनहेरिटेड ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं थिक आणि स्टिक्की म्युकस ब्लॉक तयार होतो. ओके, म्युकस ब्लॉक इथे तयार होणार आहे कुठे ग्लँड मध्ये आणि जे डक्ट मध्ये. ओके, मोस्ट मेनली कुठलं मेनली आपलं जीआयटीचा आणि रेस्पिरेटरीचा जीआयटी आणि रेस्पिरेटरी जे ग्लँड आहे डक्ट आहे. ओके, बघा हे ट्रेकिया लंग्स आणि ब्रेकियल ट्यूबला हे झालं हेल्दी ब्रोंकस. बघा हे ओपन एअरवे आणि गुड एअर फ्लो आहे. बघा सिस्टिक फायब्रोसिस मध्ये एक्झाम्पल काय होतंय इथे बघा म्युकस क्लॉगिंग द एअरवे. बघा इथे म्युकस क्लॉग झालेलं आहे मग इथलं पुअर एअरवे फ्लो इथे तयार होतंय म्हणजे जेवढं नॉर्मली एअर फ्लो होतं गुड नॉर्मल होतं इथे पुअर झालेलं आहे. हेच म्हणजे काय प्रत्येक ग्लँड किंवा डक्ट मध्ये इथे काय थिक आणि स्टिक्की म्युकस इथे ब्लॉक होणार आहे. मोस्ट कॉमनली कुठली म्हणजे मॅक्झिमम
म्हणजे अजून टोटली ही 4 सिस्टम मध्ये होतात, पण मेनली जीआयटी मध्ये आणि रेस्पिरेटरी मध्ये इथे बघायला भेटणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर जे हे असल्यामुळे मग बघा आता आपलं म्युकस प्लग आता ब्रोंकस मध्ये असं व्हायला, मग ह्याचा अर्थ असं होतं की ह्याच्यामध्ये रिपीटेडली ओके रिपीटेडली काय होणार आहे, याच्यामध्ये लंग इन्फेक्शन आपल्याला दिसणार आहे. रिपीटेडली लंग इन्फेक्शन दिसणार आहे. ओके, कशामुळे? हे सगळं बघा म्युकस प्लग वगैरे झालेलं आहे, हे सगळं बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे हे झालं. आणि त्याच्यानंतर माल मी म्हणतो नेक्स्ट पेजेस घेऊ का. ओके, आणि ह्याच्यामध्ये अजून काय असणार आहे? माल ऑब्सॉर्प्शन. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होणार? फ्रॉम द पॅनक्रेटिक इन्सफिशियन्सी जे पॅनक्रेटिक ज्यूस वगैरे इथे भेटते, मग हे सगळं माल ऑब्झर्वेशनच पडणार आहे. त्याच्यामुळे काय होतं इथे? फॉल स्मेलिंग. ओके, स्मॉल फॉल म्हणजे जे मच्छी वगैरे हे होतात बघा, तिथे मच्छीमार मध्ये म्हणजे मच्छीचा वगैरे बाजार असते, ज्यावेळी तुम्ही जाणार तिकडे. ओके, ज्याचा स्मेल येतो तसं इथे स्मेल येणार आहे. फॉल स्मेलिंग फाउल स्मेलिंग. आणि हे काय? ग्रेजी स्टूल. बघा स्टूल कसं असणार आहे इथे? स्टेटोरी असणार आहे. ओके, स्टेटोरी म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह फॅट असणार आहे. म्हणजे जे फॅट इथे काय डायजेस्ट म्हणजे काय मेटाबॉलिझम नाही होणार, पण हे सगळे स्टूल मध्ये दिसणार आहे. मग त्यावेळीच काय होणार आहे? हे पेशंटला फाउल स्पेलिंग वगैरे असणार आहे. आणि हे झालं. त्याच्यानंतर पेशंटमध्ये पुअर वेट गेन असणार आहे. का? ह्याच्यामध्ये जे खाण्याची इच्छा सगळं मरून जातं. ओके, फेल्युअर टू थ्रिव हे जात आहे. आणि अजून काय म्हणू शकतो आपण? पॉसिबल काय? विटॅमिन डी आणि कॅल्शियम डेफिशियन्सी पण होतो बरं का. ह्याच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी पण होतो. ओके, एवढं बघितलं की बस. ओके, चला आता क्वेश्चन काय होता? सिस्टिक फायब्रोसिस झालेलं आहे. बेस्ड ऑन द नर्सेस अंडरस्टँडिंग ऑफ द डिसीज, द नर्स टेल द पेशंट अँटिसिपेट ऑल ऑफ द फॉलोइंग. सगळं करायचं एकाला सोडून. बघा रिपीटेड लंग इन्फेक्शन होणार आहे का? यस, हे मोस्ट कॉमनली रेस्पिरेटरी आणि जीआयटी मध्ये आपल्याला बघायला भेटतो. टोटल ही 4 कशामध्ये आपल्या सिस्टम मध्ये बघायला भेटतो. ओके, हे झालं. त्यानंतर द पॉसिबिलिटी ऑफ द पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर होऊ शकतो का? येस, होऊ शकतो. कारण का? ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आपलं विटॅमिन डीचं डेफिशियन्सी असणार आहे. हे पण गेलं. मग त्याचं म्हणजे हे आपल्याला फॉलो करायचं, आपल्याला कुठली एक्सेप्ट हुडकून काढायचं बरं का. आणि फाउल स्मेलिंग बघा हे पण असणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे? क्रोनिक वेट गेन असणार आहे. बघा क्रोनिक वेट गेन असणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे? पुअर वेट गेन. म्हणजे याच्यामध्ये खूप वेट गेन कसं असणार आहे? पुअर वेट गेन इथे असणार आहे. म्हणजे ह्याचं उत्तर बरोबर असणार आहे का? नाही, हे एक्सेप्ट आहे. म्हणजे क्रोनिक असणार आहे का? नाही, पुअर वेट गेन असणार आहे. ओके, चला म्हणजे आपलं तिसरे उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आजचं आपल्याला शेवटचं एमसीक्यू इथे बघायचं आहे. बघा काय म्हणते नेक्स्ट एमसीक्यू? द नर्स केअर फॉर अ पेशंट 24 hours. बघा 24 तास बघितले. आफ्टर द रेडिकल नेक डिसेक्शन. बघा रेडिकल नेक डिसेक्शन केलेलं आहे बरं का. द नर्स प्लेस द पेशंट इन अ हाय पोलर पोझिशन मध्ये ठेवलेलं आहे. व्हॉट इज द नर्स नॅशनल आहे? आता बघा रॅशनल काय बघायचं आहे? द नर्स केअर फॉर द पेशंट 24 hours आफ्टर. म्हणजे जे पेशंट म्हणजे नर्सिंग ऑफिसरने एक पेशंटचा केअर करायला आहे. पेशंट कुठले आहे? रेडिकल नेक डिसेक्शन झालेले 24 तासांनंतर काय करतंय नर्सिंग ऑफिसरनी? द नर्स प्लेस द पेशंट इन अ हाय पोलर पोझिशन मध्ये ठेवलेलं, म्हणजे 90 डिग्री सेल्सिअस नाही बरं का, 90 डिग्री मध्ये पेशंटला हाय पोलर पोझिशन मध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज द नर्स रॅशनल? ह्याचं असं करण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे नर्सिंग ऑफिसरचं? मग आपल्याला बघायचं आहे. बघा प्रिव्हेंट द ट्विस्टिंग ऑफ द इसोफेगस. म्हणजे आता मी बसलो. ओके, हे पोलर समजा. ओके, हे कशासाठी करायलो आपण? प्रिव्हेंट द ट्विस्टिंग. म्हणजे जे इसोफेगस आहे जे ट्विस्ट व्हायला नाही पाहिजे असं ट्विस्ट. ओके, एक तिकडे एक इकडे आपण कसं म्हणू शकतो? हा इथे बघा असं नाही व्हायला पाहिजे टेस्ट. ओके, हे झालं. आणि डिक्रीज द आयसीपी आणि डिक्रीज द वेनस प्रेशर ऑन द स्किन फ्लॅप आणि स्ट्रेटन द सर्व्हिकल वर्टेब्रा. बघा कुठली ह्याच्यामध्ये उत्तर असू शकतो? बघा रेडिकल नेक डिसेक्शन. सॉरी रेडिकल एकच मिनिट. रेडिकल नेक डिसेक्शन हे कधी करतो आपण? कधी करतो? ज्यावेळी आपल्या हेडमध्ये डोक्यामध्ये आणि नेकमध्ये ज्यावेळी आपण काय म्हणू शकतो? हेड आणि नेकमध्ये काय असणार आहे? कॅन्सर इन्व्हॉल्व्ह असतो. ओके, कॅन्सर इन्व्हॉल्व्ह असणार आहे. ओके, ज्यावेळी आपण हे काय करतो? सर्जरी. म्हणजे ह्या सर्जरीमध्ये आपण काय करणार आहे? रिमूव्हल ऑफ लिम्फ नोड्स. ओके, रिमूव्हल ऑफ लिम्फ नोड्स सगळे इथे काढून टाकणार आहे. ओके, हे येणार बरं का, लिम्फ नोड्स इथे आपण काढून टाकणार आहे. ओके, हे झालं. आणि त्याचा सराउंडिंग टिश्यू पण. ओके, सराउंडिंग
सराउंडिंग टिश्यू पण आपण इथं काढून टाकणार आहे. ओके, कशामध्ये रेडिकल नेक डिसेक्शन मध्ये. एवढं लक्षात आलं का? चला, हे मग आता काय झालं, 24 तास झालं. हा, आफ्टर सर्जरी. आता आपल्याला आफ्टर सर्जरी काय करायला पाहिजे, पेशंटला आपण कुठली हाय फॉलोअर पोझिशन दिलेलं आहे. ओके, हाय फॉलोअर पोझिशन दिलेलं आहे. ओके, पोझिशन दिलेलं आहे किती, 90 डिग्रीचं. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपण कशासाठी देतो, याचं रॅशनल काय काय. ओके, त्याच्यामुळे प्रमोट वेनस ड्रेनेज. बघा, जे आपण इथे सर्जरी पहिला दाखवतो तुम्हाला. बघा इथे काय झालेलं आहे, इथे नेक आणि हेडचं डिसेक्शन झालेलं आहे. ओके, कॅरोटिड आर्टरी हे सगळे आर्टरी वगैरे दिसले, इथनं डिसेक्शन केलेलं आहे. ओके, हे रिअलिटी म्हणजे रिअलमध्ये केलेलं आहे. आता एवढं इन्सिजन वगैरे म्हणजे इथे ऑपरेशन झालेलं आहे. आता आपण इथे फाउलर पोझिशन ठेवल्यावर इथे काय होणार आहे, प्रमोट द वेनस ड्रेनेज. आता आपलं ग्रॅव्हिटी अनुसार इथे प्रमोट होणार आहे वेनस ड्रेनेज. हे झालं. आणि आपण एवढी हाईटवर ठेवल्यावर, ओके, जे इन्सिजन साईट, मग इथे एडिमा होतो का सॉरी, इथे एडिमा होणार आहे का नाही, रिड्यूस एडिमा आणि स्वेलिंग आपण इथे काय करणार आहे, कमी करणार आहे. हे झालं. आणि डिक्रीज द वेनस प्रेशर. इथे वेनस प्रेशर पण कमी होणार आहे. प्रेशर ऑन द कुठे, नेक आणि स्किन फ्लॅपला. ओके, स्किन फ्लॅपला. एवढं लक्षात आलं का? आणि अजून फॉलोअर पोझिशन, हा मेन कामच राहिलं की आपलं इथे वरती लिहू आपण. हे काय करतो, आपल्या ब्रीथिंगला कम्फर्ट करतो. ओके, ब्रीथिंगला मदत करतो. ओके, ब्रीथिंग कम्फर्ट. ओके, एवढी फायदा भेटणार आहे आपल्याला. चला, प्रिव्हेंट द ट्विस्टिंग ऑफ द इसोफेगस हे आहे का? नाही, असं काही नाही होणार. आणि डिक्रीज द आयसीपी बघा, ही आयसीपी ह्याचा संबंध नाही. हे कधी आपलं न्यूरो पेशंट मध्ये वगैरे तिकडे आहे. ओके, असलं नाहीये. चला, हे झालं. आणि स्ट्रेटेन द सर्व्हिकल. बघा इथं सर्व्हिकलचं वर्टिब्रेचं काय आहे का? नाही, हे पण अनरिलेटेड आहे. बघा, मग काय करणार आहे, डिक्रीज द वेनस प्रेशर ऑन द स्किन फ्लॅप्स. मग हे बरोबर असणार आहे का? यस. आपण काय काय ह्याच्यामध्ये काय काय मदत भेटणार आपल्याला, ब्रीथिंग म्हणजे ब्रीथिंगसाठी कम्फर्ट होणार आहे, प्रमोट द वेनस ड्रेनेज, रिड्यूस द एडिमा स्वेलिंग आणि डिक्रीज द वेनस प्रेशर. मग आपलं उत्तर कुठली, तिसरी उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, तिसरे उत्तर एकदम बरोबर आहे. हे झालं आजचं सगळे क्वेश्चन्स. मला वाटतं एक 9दा क्वेश्चन आपण बघितलो आजचं तुमच्यासाठी. MCQ ऑफ द डे म्हणून एक क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये बिनधास्तपणे द्यायचंय. चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यावेळीपर्यंत तुम्ही चुकत नाही त्यापर्यंत आपण शिकणार नाहीये. ओके, चला, MCQ ऑफ द डे काय म्हणते बघा, नर्स केअर द पेशंट विथ पेप्टिक अल्सर डिसीज. पेशंटला पेप्टिक अल्सर डिसीज झालेलं आहे. बेस्ड ऑन द पेशंट डायग्नोसिस विच नर्सिंग असिस्टमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू डिटेक्ट द कॉम्प्लिकेशन. आपल्याला कॉम्प्लिकेशन ओळखायचं आहे ऑफ द डिसीज. कुठली जे कॉम्प्लिकेशन्स आहे, फ्रिक्वेंट मॉनिटर द पोटॅशियम लेवल, असिस्ट द stool for the color and consistency, check the blood sugar before the every meal, monitor the dumping syndrome. याचा मतलब तुम्ही कुठली जे कॉम्प्लिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ते डिटेक्ट करायचे तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, चला, बघा, जे MNO मराठी नर्सिंग क्लासेस मधलं जे प्लेलिस्टमध्ये, ओके, MNO सिलेक्शन जो ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते मी फक्त थेरी कव्हर केलेलं आहे बरं का, जे सर्व एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. हे पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर टार्गेट CHO सिरीजमध्ये पण भरपूर MCQ तुम्हाला बघायला भेटतात. त्याच्यानंतर CHO PYQ, DMER आणि DHSचा 2023 मधलं सर्व PYQ आपण सॉल्व्ह केलेलं आहे बरं का. मी विसरलो होतो, DMER 2021 मधलं एक PYQ आणणार आहे बरं का, मी 2-3 दिवसात आणतो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर ते काय त्रिशूल सिरीज हे कंटिन्युअली सुरू असणार आहे. तुम्ही ह्याचा पण फायदा घेऊ शकता. फक्त एवढेच आहे, ज्यावेळी तुम्ही क्लास बघता तुम्हाला नोट्स करूनच म्हणजे नोट्स करतच तुम्हाला क्लासेस बघायचे. ओके, चला, शेवटचं काय, व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता आणि जे उत्तर विचारले ते पण तुम्ही देऊ शकता. आणि जे शेअर करायचे, जे मित्रमैत्रिणी BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा नर्सिंगला आहेत त्यांना पण आपल्या चॅनलचं लिंक शेअर करत जावा. म्हणजे त्यांना पण काय अवेअरनेस येतील बाबा कशा पद्धतीने अभ्यास करायचे. म्हणजे आपलं कॉलेजमधला वेगळीच अभ्यास म्हणजे सेमच वाचणार आहे, पण जे आपलं स्टडी करायचा पद्धत इथं थोडी वेगळा असणार आहे. ओके, हे त्यांना पण फायदा असणार आहे. आणि जे मित्रमैत्रिणी CHO DMER DHS नॉर्सची तयारी करत असेल तर त्यांना पण आपल्या चॅनलचे लिंक शेअर करत जावा आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला, थँक्स फॉर वॉचिंग. मग एवढं तुम्ही क्लासेस बघितले आणि तुम्हाला नोट्स तुम्ही केलेले असं समजतो बरं का. चला, मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये परत ह्याच्यापेक्षा चांगला क्वेश्चन घेऊन येऊया आणि इथे डिस्कशन करूया आणि सगळं कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं. ओके, चला, मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यू स्टडी करत राहायचं, डिस्ट्रॅक्ट न होता. ओके, चला, मग आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. धन्यवाद.